श्री स्वामी समर्थ. कर्क राशी 3 ते 9 ऑगस्ट साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनेलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. या आठवड्यात तुमच्या आयुष्यात कोणते सुखद बदल घडणार आहेत? अनेक दिवसांपासून अडकलेली कामे पूर्ण होतील का? कुटुंबातील तणाव कमी होऊन आनंदाचे वातावरण निर्माण होईल का? नोकरी आणि व्यवसायात प्रगतीची नवी दारे उघडतील का? आर्थिक अडचणींवर मात करता येईल का? विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळेल का? प्रवासातून लाभ मिळेल का? चला तर जाणून घेऊया हा आठवडा कर्क राशीसाठी कसा असणार आहे. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. कर्क राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा आशावाद, प्रगती आणि भावनिक स्थैर्य देणारा ठरू शकतो. अनेक दिवसांपासून मनात असलेली चिंता हळूहळू कमी होईल. कुटुंबातील व्यक्तींचे सहकार्य मिळाल्यामुळे कठीण वाटणारी कामेही सहज पूर्ण होतील. काही ठिकाणी अनपेक्षित संधी मिळतील आणि त्या तुमच्या भविष्यासाठी महत्त्वाच्या ठरतील. या आठवड्यात घाईघाईने निर्णय घेण्याऐवजी प्रत्येक गोष्टीचा शांतपणे विचार करा. तुमच्या नम्र स्वभावामुळे आणि संयमी वृत्तीमुळे अनेक ठिकाणी तुमचा मान सन्मान वाढेल. सकारात्मक विचार ठेवून काम केल्यास अपेक्षेपेक्षा चांगले परिणाम मिळू शकतात. आरोग्याच्या बाबतीत हा आठवडा समाधानकारक असला तरी दिनचर्येकडे दुर्लक्ष करू नका. सततच्या धावपळीमुळे थकवा, अशक्तपणा किंवा झोप अपुरी होण्याची शक्यता आहे. वेळेवर आहार घेणे आणि पुरेशी विश्रांती घेणे आवश्यक राहील. पचनसंस्थेशी संबंधित किरकोळ तक्रारी जाणवू शकतात, त्यामुळे हलका आणि पौष्टिक आहार घ्या. नियमित योग, प्राणायाम आणि सकाळी चालण्याची सवय लावल्यास शरीरात ऊर्जा टिकून राहील. मानसिक तणाव कमी करण्यासाठी ध्यानधारणा करा. पाणी भरपूर प्या आणि ऋतूनुसार फळांचा आहारात समावेश करा. जुन्या आजारांकडे दुर्लक्ष करू नका. आरोग्याकडे केलेली थोडीशी काळजी संपूर्ण आठवडा उत्साही ठेवेल. शिक्षण विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा प्रगतीचा आणि आत्मविश्वास वाढवणारा ठरू शकतो. अभ्यासामध्ये लक्ष केंद्रित केल्यास अपेक्षित यश मिळण्याची शक्यता आहे. स्पर्धा परीक्षा, शिष्यवृत्ती किंवा प्रवेश परीक्षेची तयारी करणाऱ्यांना चांगले मार्गदर्शन मिळेल. नवीन विषय समजून घेण्याची क्षमता वाढेल. शिक्षक आणि पालकांचा पाठिंबा लाभेल. अभ्यासाबरोबर नवीन कौशल्य शिकण्याची संधी मिळू शकते. वेळेचे नियोजन योग्य ठेवल्यास कोणतेही काम अपूर्ण राहणार नाही. मेहनतीचे फळ थोड्या उशिराने का होईना पण नक्की मिळेल. कौटुंबिक जीवन कौटुंबिक वातावरणात आनंद आणि समाधान अनुभवायला मिळेल. घरातील सदस्यांमध्ये प्रेम आणि जिव्हाळा वाढेल. एखाद्या शुभकार्याची तयारी किंवा धार्मिक कार्यक्रमाची चर्चा होऊ शकते. काही दिवसांपासून सुरू असलेले मतभेद संवादामुळे मिटतील. ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला तुमच्यासाठी खूप उपयोगी ठरेल. भावंडांकडून चांगले सहकार्य मिळेल. घरातील लहान मुलांसोबत वेळ घालवल्याने मन प्रसन्न राहील. घरातील जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्यामुळे तुमच्याविषयीचा आदर आणखी वाढेल. कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या यशामुळे आनंदाचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. प्रेम आणि वैवाहिक जीवन प्रेमसंबंधांमध्ये विश्वास आणि समजूतदारपणा वाढवण्याची ही योग्य वेळ आहे. जोडीदाराशी मनमोकळेपणाने संवाद साधल्यास गैरसमज दूर होतील. एकमेकांना वेळ दिल्यामुळे नात्यातील गोडवा वाढेल. विवाहित व्यक्तींना जोडीदाराचे पूर्ण सहकार्य मिळेल. अविवाहित व्यक्तींना नवीन ओळख होण्याची शक्यता आहे. काही जणांच्या नात्याला कुटुंबाची संमती मिळू शकते. रागावर नियंत्रण ठेवून संयमाने वागल्यास नाते अधिक मजबूत बनेल. जोडीदारासोबत छोटा प्रवास किंवा एखादा आनंददायी क्षण अनुभवण्याची संधी मिळू शकते. करिअर व व्यवसाय नोकरी करणाऱ्यांसाठी हा आठवडा प्रगतीचा ठरू शकतो. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामाचे कौतुक करतील आणि नवीन जबाबदाऱ्या सोपवू शकतात. कार्यालयात तुमच्या कल्पनांना सकारात्मक प्रतिसाद मिळेल. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन ग्राहक, नवीन करार किंवा विस्ताराच्या संधी मिळू शकतात. रखडलेले प्रकल्प पुन्हा सुरू होतील. सहकाऱ्यांशी चांगले संबंध ठेवल्यास काम अधिक वेगाने पूर्ण होईल. स्वतःच्या कौशल्यावर विश्वास ठेवा. या आठवड्यात केलेली मेहनत पुढील काळात मोठे यश मिळवून देणारी ठरू शकते. आर्थिक स्थिती आर्थिकदृष्ट्या हा आठवडा हळूहळू सुधारणा घडवून आणणारा आहे. रखडलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक राहील, कारण काही अनपेक्षित खर्च समोर येऊ शकतात. गुंतवणूक करण्यापूर्वी अनुभवी व्यक्तींचा सल्ला घ्या. व्यवसायात नफा वाढण्याची शक्यता आहे. बचतीकडे विशेष लक्ष दिल्यास भविष्यात आर्थिक सुरक्षितता वाढेल. कुटुंबाच्या गरजांसाठी केलेला खर्च समाधान देईल. प्रवास या आठवड्यात प्रवासाचे योग अनुकूल दिसत आहेत. कामानिमित्त, शिक्षणासाठी किंवा कौटुंबिक कारणामुळे प्रवास होऊ शकतो. काही व्यक्तींना धार्मिक स्थळांना भेट देण्याची संधी मिळेल, ज्यामुळे मानसिक समाधान लाभेल. प्रवासादरम्यान नवीन व्यक्तींशी ओळखी होतील आणि त्या भविष्यात उपयुक्त ठरू शकतात. वाहन चालवताना सर्व नियमांचे पालन करा. आवश्यक कागदपत्रे आणि वेळेचे नियोजन व्यवस्थित ठेवा. प्रवासातून नवीन अनुभव, नवीन कल्पना आणि काही लाभदायक संधी मिळण्याची शक्यता आहे.
आध्यात्मिक जीवन. या आठवड्यात अध्यात्माकडे तुमचा ओढा अधिक वाढेल. श्री स्वामी समर्थांचे नामस्मरण केल्याने मनातील चिंता आणि अस्वस्थता कमी होईल. सकाळी काही वेळ ध्यानधारणा केल्यास दिवसभर सकारात्मक ऊर्जा मिळेल. धार्मिक ग्रंथांचे वाचन, मंदिरात दर्शन किंवा सत्संगात सहभागी होण्याची संधी मिळू शकते. गरजूंना मदत केल्यामुळे आत्मिक समाधान मिळेल. सकारात्मक विचार आणि श्रद्धेमुळे जीवनातील अनेक अडचणींवर सहज मात करता येईल. ईश्वरावरील विश्वास अधिक दृढ होईल. उपाय: दररोज श्री स्वामी समर्थ या मंत्राचा किमान 108 वेळा जप करा. सोमवारी भगवान शिवाला जलाभिषेक करा आणि ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा. गरजूंना दूध, तांदूळ किंवा पांढऱ्या वस्तूंचे दान करा. आईवडिलांचा आणि ज्येष्ठांचा आशीर्वाद घ्या. घरात शांततेचे वातावरण राखण्याचा प्रयत्न करा आणि कोणालाही दुखावणारे शब्द वापरणे टाळा. हा आठवडा कर्क राशीसाठी समाधान, प्रगती आणि सकारात्मक बदल घेऊन येणारा ठरू शकतो. करिअरमध्ये मेहनतीचे फळ मिळेल. आर्थिक परिस्थितीत सुधारणा दिसून येईल आणि विद्यार्थ्यांसाठी हा काळ प्रगतीचा ठरेल. कुटुंबाचे सहकार्य आणि जोडीदाराची साथ यामुळे अनेक अडचणी सहज दूर होतील. प्रवासातून नवीन अनुभव आणि लाभदायक संधी मिळू शकतात. आरोग्याची योग्य काळजी घेतली आणि श्री स्वामी समर्थांवरील श्रद्धा कायम ठेवली तर हा आठवडा आनंद, यश आणि मानसिक समाधान देणारा ठरेल. या आठवड्यात तुमच्यासमोर अनेक नवीन संधी येऊ शकतात. नोकरी शोधणाऱ्यांना मुलाखतीचे बोलावणे मिळू शकते. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन भागीदारी किंवा मोठ्या व्यवहाराची संधी मिळेल. एखाद्या महत्त्वाच्या बैठकीत किंवा प्रशिक्षण कार्यक्रमात स्वतःची क्षमता दाखवण्याची संधी मिळू शकते. सामाजिक क्षेत्रात मानसन्मान वाढेल. तुमच्या मेहनतीची योग्य दखल घेतली जाईल. अनुभवी व्यक्तींच्या मार्गदर्शनामुळे पुढील वाटचाल अधिक सोपी होईल. आलेल्या प्रत्येक संधीचा सकारात्मक विचार करून फायदा करून घ्या. धन्यवाद.